सार्थ श्री दासबोध दशक चौथा समास दुसरा कीर्तन भक्ती श्रीराम श्रोती भगवद भजन पुसिले हे नवविधा प्रकारे बोलिले त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन एका सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी अखंड वैखरी वदवावी यथा योग्य बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर भगवत कथा निरंतर करीत जावी आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा हरिकथे विण सर्वथा राहुची नये नित्य नवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंतची करावा हरिकीर्तने भरावा ब्रह्म बोलवगा मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनासी उपाये हरिकीर्तने कलयुगी विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षण कथा करावी यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होये कथा अन्वयलापणिका नामघोष करतालिका प्रसंगे बोलाव्या अनेका घात माता नेमस्त ताळ मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान तुटोचिने धावे करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी कंपरोमांच स्फुरणे प्रेमाश्रू सहित गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रानेक छंद विरभाटी व विनोद प्रसंगे करावे नाना नवरसिक शृंगारिक गद्यपद्यांचे कौतुक नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीतिन्याय स्वभाव स्वधर्म लक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे असताविस्त बोलूची नाही करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण माया ब्रह्मीचे विवरण साकल्प वदावे ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे गुरुपरंपरा निर्धारे चळचणी द्यावी करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण परमदक्ष विचक्षण सर्व ही सांभाळी कीर्तन एकदा संदेह पडे सत्य समाधान ते उडे नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन दुसरी भक्ती कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होय सत्पात्र हरिकीर्तने प्राणीमात्र सुशील होती कीर्तने अवेकृता घडे कीर्तने निश्चय सापडे कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुत करी आपण तेणे नारद तोची नारायण बोली जेत आहे म्हणून कीर्तनाचा गाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थ आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन भजन निरूपण नाम समास दुसरा श्रीराम 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 श्री